भक्तिमय वातावरणात दुमदुमते. गुढीपाडवा हा एक केवळ सण नाही, ही एक भावना, संस्कृती आणि वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा. आणि याच परंपरेचा खास संगम म्हणजे गिरगावची शोभायात्रा. नमस्कार, मी अश्लेषा कांबळे माय महानगर लाईव्ह आणि ओनली मानिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि सर्व प्रेक्षकांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग या शोभायात्रेत आपण सहभागी होऊया आणि नववर्षाचं आनंदात आणि उत्साहात स्वागत करूया. तर आता आपल्यासोबत तिथे काही महिला मंडळ आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तर काय सांगाल मॅम, हाऊस द जोश? तर आजच्या गुढीपाडव्याबद्दल काय सांगाल मॅम? आज तुम्ही काय सगळ्यांनी सेलिब्रेट करताय नक्की? तर आपल्या महाराष्ट्र ऑल ओव्हर मराठी लोकांचा नवीन वर्षात सगळ्यांच्या मनात उत्साह आहे. या दिवसाची आम्ही वर्षानुवर्ष वाट बघतो, कधी येईल आणि कधी आम्ही हे करू. आणि स्वामींचा आमचा रूप आहे. ऐकली तुम्ही आता बघा, या गोष्टींना हॅपी गुढीपाडवा ऑल ओव्हर. तुम्ही सगळ्यांनी सेम वेशभूषा परिधान केली, यापासून तुम्ही काय सांगाल? त्या वेशभूषेबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. यंदाचं हे आमचं 4थं वर्ष आहे आणि आमची ही जी शोभायात्रा असते ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आम्ही नेतृत्वाखाली करतो. त्यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळते आणि यावर्षी तुम्हाला दिसत ऑफकोर्स स्वामी आहेत आणि स्वामीची जी ख्याती गुरगावमध्ये जी असते ती ख्याती आम्ही आमच्या परफॉर्मन्समध्ये आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो. तर तो परफॉर्मन्स एन्जॉय करा आणि नक्कीच रिव्ह्यू करा. धन्यवाद धन्यवाद. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप इथे सगळे सण फार भक्तिमय वातावरणात राहून गेले आहेत. आता दरवर्षी इथे गिरगावमध्ये वेगवेगळं भव्य काहीतरी उभारण्यात येतो. यावर्षी स्वामी समर्थांची भव्य मूर्ती उभारण्यासाठी आपण पाहू शकतो. नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर आणि नऊवारी साडी, त्यावर फेटा. महिलांसाठी हा लुक एकदम वेगळाच आकर्षक ठरतो. तर असंच आता एक आपण नवीन काहीतरी लुक केलाय ते आपण पाहणार आहोत, त्यांची मुलाखत घेणार आहोत. नमस्कार मॅम, तुमचं मागणीमध्ये खूप खूप स्वागत आहे. काय सांगाल तुमच्या आजच्या लुक बद्दल? पहिलं तर सगळ्यांना हॅपी गुढीपाडवा. आणि माझ्या लुकबद्दल सांगाल तर हे ॲक्च्युली आपला थोडासा ब्लाऊज किंवा काय शिवतो तेव्हा वेस्ट कापड उरतं, त्याच्यापासून हे थोडे थोडे घेऊन मी आणि लेसनी थोडंसं अटॅच करून मी त्याला तो केप बनवलाय. अँड इवन माय बॅग ऑल्सो ती पण सेम त्याच्यापासूनच मी बनवली. आणि आय थिंक थोडासा वेगळा लुक हवा होता विथ नऊवारी की महाराष्ट्रीयन ट्रेडिशनलला थोडंसं अटॅर एक साथ करून, तर मी तशा प्रकारे हा लुक केलाय. खूप खूप छान. तुमची बॅग एकदम वेगळंच काहीतरी आकर्षण करते, त्याबद्दल काय सांगाल? ती कशी काय केली? मी ऍक्च्युली कोकणातली आहे आणि मला मासे हे खूप जास्त आवडतात, तर मी बोलली तो पण थोडासा मला कुठेतरी हवाय म्हणून मी युनिक साठी थोडीशी बॅग सेम कॉस्ट्युम साठी थोडीशी मॅच करणार अशी ट्रॅक पासूनच सेम वेस्ट कपड्यापासूनच सेम बनवली आहे. थँक्यू सो मच. तर आता आपण पाहिलं किती असा एकदम वेगळा आकर्षक युनिक लुक केलाय. स्क्रॅप पासून म्हणजे बेस्ट आउट ऑफ बेस्ट जे असतं ना, की असं फाटक्यापासून काहीतरी नवीन आपण तयार करतो. तो किती छान लुक झालाय ते आपण आता पाहिलं. संभाजी महाराजांची भूमिका साकारली, काय म्हणाल त्याबद्दल? श्री छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलायला गेलं तर आपल्याला पूर्ण एक दिवसही कमी पडतो, कारण त्यांचा इतिहासच एवढा मोठा आहे की तो आपण सर्वांना माहीत आहे. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी असा विचार केला स्वतः की मराठी जो इतिहास आहे त्याच्यामध्ये कुठेतरी सध्याच्या काळामध्ये ना मराठी ही भाषा हरवत चाललेली आहे. आणि मराठी संस्कृती काय आहे, मराठी इतिहास काय आहे, त्याची थोडीशी मराठीपासून थोडं असं लांब असं दूरपणा चालू आहे. तर त्याच्यामध्ये माझा असा विचार चालला आहे की मराठी इतिहास जपण्यासाठी मी संभाजी महाराजांचं वेशभूषा प्रदान केलेली आहे. तात्पर्य हे की आपण संभाजीराजे इतके शूर नाही आहे, पण आम्ही छोटीशी भूमिका साकारून त्यांचा इतिहास काय ते दाखवण्याचा प्रयत्न करतो.
इतके साऱ्या भूमिका, पण संभाजी महाराजांची भूमिकाच का? हे काय कसं सुचलं तुम्हाला? कारण की संभाजी महाराजांचा इतिहासच असा होता की जो लपला गेला होता. तो 40 दिवसांमध्ये संभाजी महाराजांचा कसं काय हाल केले होते, त्यांनी कोणत्या रीतीने त्यांचे हाल केले होते ते आठवून त्यांचे जे त्या लोकांनी जे सोसलेलं आहे त्यांच्यासाठी खूप कीव येते. आणि मेन म्हणजे मराठी इतिहासामध्ये सर्वात मोठा इतिहास त्यांचाच आहे. त्याच्यासाठी मी त्याची भूमिका साकारली आहे. हे माझं 3रं वर्ष आहे. दरवर्षी मी हाच विचार करून यायचो की गिरगावला जायचं म्हणजे एवढी गर्दी, त्या गर्दीत कोण जाणार. पण त्याच गर्दीत जर आपल्याला उठून दिसायचं असेल तर काहीतरी वेगळं पण करायला हवं. म्हणून मी दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं पण आणण्याचा प्रयत्न करतोय. तेच यावर्षी देखील मी केलेला आहे. खूप छान, खूप पाडवा म्हटलं की प्रत्येक जण एक नवीन सुरुवात करतं. अशातच एक नवीन मराठी चित्रपट आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे आणि आता त्याच मराठी चित्रपटाची टीम आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी गप्पा गोष्टी करूया. तर नमस्कार, तुमचं माय महानगर आणि मानिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. सर, तुम्ही काय सांगाल? तुम्ही ही संकल्पना सुपर डुपर, एवढं सुपर डुपर नाव तुम्हाला सुचलं कसं? सुपर डुपर ही फिलिंग आहे. जसं आता गुढीपाडव्याला आम्ही इथे आलो आहोत तर आम्हाला खूप सुपर डुपर फील होतंय. खूप मस्त वाटतंय. तर ही फिलिंग आहे सुपर डुपर किंवा मज्जा अशी फिलिंग. त्याच्यामुळे असं वाटतं की या सिनेमाला तेच नाव उत्कृष्ट आहे. तुम्ही बाल कलाकारांबद्दल काय सांगाल आणि या फिल्म बद्दल बेसिकली काय सांगाल आम्हाला? सगळेच कलाकार खूप मातबर आहेत. ऋषी सर आहे, तिथे विदुला आहे, प्रतीक्षा आहे, निर्मिती मॅम आहे, नम्रता सप्पेराव आहे, ललित आहे. त्यानंतर बरीच मंडळी या सिनेमात आहेत आणि सगळी मातबर मंडळी आहे. हे छोटे छोटे आपले सुपरस्टार्स आहेत. तर सगळ्या नात्यांचा गोतावळा आहे आणि कलाकारांचा पण गोतावळा आहे. मनोरंजनाच्या व्यतिरिक्त तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता या चित्रपटात? ही फिल्म नात्यांची गोष्ट आहे. आमच्या सिनेमाचा एक संवाद आहे की झाड उगायला माती आणि माणूस जगायला नाती लागतात. तर हाच संदेश या सिनेमाचा आहे. हॅलो, तू तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील? इन रिअल लाईफ मध्ये तू पण तशीच आहे की तुझ्या भूमिकेबद्दल म्हणजे काय रिअल लाईफ मध्ये मी थोडीफार आहे तशी ऑफकोर्स, कारण आम्ही सेम जनरेशनचे आहोत, जेन झीज आहोत. सो त्याच्यामुळे जेन झीला एक रिप्रेझेंट करणारी, त्यांना बरीच आजकालची पिढी आहे की ज्यांना जेन झी खूप चुकीचे वाटतात किंवा चुकीचे वाटण्यापेक्षा गैरसमज आहेत. मे बी ते आम्ही बरेचसे दूर करायचा प्रयत्न केलेला आहे या फिल्ममध्ये. तर जसं आपण अख्खा गुढीपाडवा आपल्या फॅमिलीसोबत सेलिब्रेट करतो, सो आम्ही आमच्या घरच्या फॅमिलीसोबत नाही पण आम्ही आमच्या फॅमिलीसोबत आज गुढीपाडवा सेलिब्रेट करतो. सो असा तुमच्या फॅमिलीला घेऊन तुम्ही हा फिल्म बघायला नक्की जा आणि तुम्हाला खूप मजा येणार आहे. सो शुअर. तू तुझ्या भूमिकेपासून आता जेनझीच्या पिढीला काय संदेश देऊ इच्छिते? मी हेच सांगेन की जेनझीज दिसत जरी असले की ते फार वेस्टर्नाइज झालेले आहेत, पण काहीही झालं तरी इमोशन सगळ्यांचे सेमच आहेत. मग तुम्ही ते 90 वर्षाची आजी घ्या किंवा 1-2 वर्षाचा बाळ घ्या, ॲट दी एंड सगळ्या गोष्टी इमोशन्सवर असतात आणि त्या नाही बदलू शकत. सो असेच सगळे इमोशन इम्पॉर्टंट आहेत. जसे आपले इमोशन्स आपल्या भाषेशी, आपल्या संस्कारांशी, आपल्या सणांशी जोडले गेलेले आहेत, तसेच ह्याच्यामध्येही दाखवले गेलेले आहेत. मे बी पद्धत थोडीफार वेगळी आहे प्रत्येकाची सण सेलिब्रेट करायची, पण ते सेलिब्रेट करणं महत्त्वाचं आहे. जसं आता आपण इथे आलेलो आहोत, जसं आपण बघितलं की ह्या वर्षी रणरागिणी बुलेटवरती आहेत, बाईकवरती आहेत. सो हा पण एक वेगळा टच आहे, हा पण एक बॅलन्स आहे की आपण आपल्या सगळ्या स्त्रिया नऊवारीमध्ये बुलेट चालवत आहेत. सो असाच एक बॅलन्स अख्ख्या फिल्ममध्ये आणि असंच एक छान कॉम्बिनेशन तुम्हाला फिल्ममध्ये बघायला मिळेल. तो नक्की बघा आणि मजा करा. तू खूप सुंदर दिसतेस आज. तू तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील? मी माझी जी भूमिका आहे तर ती एका गावाकडे असलेल्या पण खूप इच्छाकांक्षा असलेल्या आणि अशा मुलीची आहे, अशा सुनेची आहे.
तर ती आता लग्न झाल्यानंतर सुद्धा तिला त्या ॲस्पिरेशन्स पूर्ण करण्याची इच्छा आहे आणि ती कशा पद्धतीने एका नवीन शहरात येते आणि तेव्हा ती कशा पद्धतीने ढाळू इच्छिते स्वतःला. हे प्रत्येक स्त्रीचं असतं की तुम्ही कशा पद्धतीने अपग्रेड करत राहता स्वतःला आणि तिचं माहेर किंवा तिचं सासर, तिचं गाव आणि नवीन शहरात येणं याच्यातला जो बॅलन्स आहे ती तो अचीव करू इच्छिते आणि तिची स्वप्न ती पूर्ण करू इच्छिते. तर मला असं वाटतं सगळ्या स्त्रियांनी हे केलंच पाहिजे आणि करतातही, खूप स्त्रिया करतात. सो तोच बॅलन्स आम्हाला आमच्या फिल्ममध्ये तुम्हाला दाखवायचा आहे. सो ती नक्की बघा, 3 एप्रिलला रिलीज होते, प्लीज बघा. Yes. आणि सर तुम्ही या बाल कलाकारांबद्दल सोबत काम करताना तुमची काय मजा मस्ती, तुम्ही काय गंमत बाल करता? कलाकारांबरोबर काम करणं मला नेहमीच मजा येते. शिकायला मिळतं मला बाल कलाकारांकडून. अतिशय चांगलं काम करणारी मुलं आहेत ती. या सिनेमात ती माझीच मुलं दाखवलेली आहेत, त्यामुळं ते बाबाला किती त्रास देतात ते मी पाहिलेलं आहे. ती महाव्रात्य आहेत, बदमाश आहेत, पण हुशार आहेत. चांगलं काम करतात मुलं. नैसर्गिक मुलांची आजची समज चांगली आहे. एक तुमच्यामध्ये याच्यामध्ये काहीतरी नातं बनलं असेल, तर नात्याबद्दल काय सांगाल? नाही काय, ते मला सेटवर बाबा म्हणून हाक मारतात आणि मला मुलांबरोबर खेळायला आवडतं. त्यामुळं प्रसंगी जरा ओरडा खातात, पण माझ्याबरोबर मस्ती फार करतात आणि आम्ही हसतो, खूप धमाल करतो. अशी काहीतरी सेटवरती घडलेली एक कमाल मस्ती मजा? नाही असं काय आठवत नाही मला काही. नाही, मुलांबरोबर अशी धमाल मस्ती नाही आठवत काही. पण कारण आमचं कामच एवढं होतं दिवसभर, त्यामुळे मस्ती करायला वेळच दिला नाही दिग्दर्शकांनी आम्हाला. तुमच्या भूमिकेतून तुम्ही काय संदेश द्याल बाहेरच्यांना? भूमिकेतनं संदेश नाही, एकूण सिनेमा फार सुंदर लिहिलाय. म्हणजे अतिशय चांगलं स्क्रिप्ट आहे. घर म्हणजे कुटुंब आणि कुटुंबातली नाती याबद्दल सिनेमा भाष्य करतो. मनोरंजक आहे सिनेमा, विनोदी आहे, सर्व कलाकारांची कामं अप्रतिम. त्यामुळे सुग्रास जेवणाचा आनंद जसा भरल्या ताटाचा आहे तसंच त्या सुपर डुपरचा आहे. 3 तारखेला सिनेमा आवर्जून जाऊन बघा सिनेमागृहात. आता आपण पाहिलं की गिरगावमध्ये कसं सर्वांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात ढोल ताशाच्या गजरात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्ह आणि ओनली माननीला नक्की फॉलो करा. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडवाच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कॅमेरामॅन अवधेश कोरीसह मी अश्लेषा कांबळे, धन्यवाद.